आहे याची आपण अनाउन्स आधी सुद्धा केलं होतं. 12वा खेळाडू सामना सुरू होण्याआधी सुद्धा आपण याची कल्पना दिली होती की प्रत्येक संघासाठी आहे, फक्त कोणत्या दोन संघांसाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे की आपला 12वा खेळाडू आपण पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राइक साठी गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात. स्ट्राइक साठी प्रमोद, नॉन स्ट्राइक साठी मिलन. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या खुलली आहे. तिथे रन होऊ शकली असती परंतु प्रमोद याचा नकार होता. अवांतर चेंडूनिशी संघाच्या संघाची धावसंख्या झाली 1. संघाचं खातं खुलतोय अवांतर धावेनिशी. गोट्या पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल प्रमोद. याला प्रमोद आपण पाहतोय चांगला फलंदाजी करतो तो. पुन्हा एकदा अवांतर धाव. दोन चेंडू अवांतर. प्रमोद एक आक्रमक फलंदाज आहे. चारी दिशेला खेळण्याची तयारी आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया किती धावा मिळत आहेत. अजूनही चेंडू 4 धावेच्या सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4-5 टप्पे पडून चेंडू जात होता. पहिला चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय प्रमोद याने. थँक्यू डीजे, थँक्यू. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 वरती. पहिला चेंडू आखू टप्प्याचा होता आणि त्याच्यावरती पुरेपूर लिगल डिलिव्हरी जी होती त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय गोट्याचा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. काहीशी आपण लेन आणि लाईन बिघडलेली पाहतोय गोटे याच्याकडून. 1 चेंडू झाला आणि 7 धावा झाल्यात. माझ्या समोर माझे मित्र कॉमेंटेटर म्हणून काम करतील. पुढचा चेंडू गोट्यांचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आहे. पाहूया क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय का सीमारेषेपार. 2 टप्पे पडून चेंडू जातोय सीमारेषेपार. चांगला आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते प्रमोद याच्याकडून. खणखणीत असा चौकार. पुढे आपण पाहतोय संघाची धावसंख्या पोहोचली आहे 11 वरती. काहीच महागडं षटक सुरू आहे ते कोंडाई संघाकडून. कारण अवांतर धावा आणि 2 चौकार. 2 चौकारण्याची संघाची धावसंख्या पोहोचली आहे 11 वरती. माझे सहसमालोचक मित्र जगदीश भंडारी. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका आणि निश्चितच या फटक्यावरती 4 धावा मिळतील. चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रमोद याच्याकडून. 4 धावा संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 15. पहिलं षटक महागडं षटक आहे ते गोट्या यांच्याकडून. कारण जगदीश दादा आपण पाहतोय जर सुरुवात अशी झाली तर धावसंख्या उभारण्यासाठी एक चांगलं मजबूत स्थिती होऊ शकते मालवणी संघाची आणि त्याचाच प्रयत्न करतोय प्रमोद. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. खेळाडू नसतील त्या ठिकाणी फटके घेतोय आणि आपल्या संघासाठी धावा बनवतोय. तेच मी म्हणतो जर पहिलंच षटक असं टाकलं तर या मॅचवर मला वाटतं मालवणी संघाचं वर्चस्व राहील. कारण तुम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं नाही केलं तर समोरच्या संघाला संधी मिळते की आपण आपला उत्तम खेळ दाखवावा. त्याचबरोबर ऑब्जेक्शन टोळला चेंडू चालला सीमारेषेजवळ परंतु क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी आलेली आहे. 2 धावा समाधान मानावं लागेल प्रमोद यांना. या 2 धावावर धावसंख्या वाढत चालली ती 17 धावा बिनगडी बाद. 17 धावा. पहिलं षटक मार्ग असताय. पांडुरंग यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत प्रमोद यांना. प्रमोद आपल्या चांगली खेळत आहेत संघासाठी. आतापर्यंत 2 चौकाराच्या सहाय्याने 3 आणि हा फटका बघा कव्हरच्या दिशेने टोळा चेंडू मला वाटतं सीमारेषा पार. षटकार. एक खणखणीत कव्हरच्या दिशेने षटकार मारलेला आहे प्रमोद यांनी. या षटकारवर धावसंख्या वाढत चालली आहे ती 23 धावा बिनगडी बाद मालवणी संघ.
नक्कीच आपण पाहतोय प्रमोद आक्रमक फलंदाजी करतोय आणि एक चांगला स्कोर उभा केलाय पहिल्या षटकामध्ये. प्रमोद याने पूर्ण षटक खेळून काढलं आणि त्यांनी टप्पा ओळखला होता गोट्याचा आणि त्यांनी त्या टप्प्याचा पुरेपूर फायदा घेतला. आपण पाहिलं ऑनच्या साईडला त्यांनी धावा जमवल्या, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला धावा जमवल्या, कारण प्रमोद हा एक सेट झाला एका षटक. दुसरं षटक हाताळतायत आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळतील ते गोलंदाज आहेत ते दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. प्रथम स्ट्राईक करतील मिलन. मैदानात उपस्थित जोडी मालवणी मास्टर्स संघाची मिलन आणि प्रमोद. पहिलं षटक संपले. धावसंख्या झाले 23. बिनगडी बाद मालवणी मास्टर्स संघ. आता दुसरं षटक हाताळत आहेत ते दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी मिलन आणि प्रमोद. चांगला चेंडू, अवांतर चेंडू, पंचांचा इशारा आलेला आहे. अवांतर चेंडू बरोबर धावसंख्या वाढत चालली ती 24 धावा. बिनगडी बाद मालवणी मास्टर्स संघ. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर दीपक. फुल टॉस चेंडू घेतलेला आहे आणि सरळ लॉंग ऑनच्या दिशेने टोलवला चेंडू. क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु मला वाटतं एका धावावर समाधान मानावं. फेकी देखील आलेली आहे. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 25 धावा. बिनगडी बाद मालवणी मास्टर्स संघ. दुसरं षटक मार्ग असतं दीपक यांचं. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की प्रमोद याने चांगली फलंदाजी केली होती. एक आक्रमक फलंदाज आहे. आपण पाहतो खूप मॅचेस मध्ये आपण प्रमोद याला खेळताना पाहतो. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकण्यात सफल होतात गोलंदाज. कारण ना ही आपण पाहतोय की गोलंदाजामध्ये अवांतर धावा खूप झाल्यात त्यामुळे हा संघ पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. कोणताही दबाव घेत नाहीयेत फलंदाज कारण अवांतर धावा मिळत आहेत त्यामुळे कोणतेही दबाव नाहीये फलंदाजावरती. पुढचा चेंडू प्रमोद याच्या ते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेटला मारलेला फटका आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण झालं होतं आधीच्या चेंडूवरती. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होतं आणि एक धाव. काहीशी चांगली स्थिती म्हणावी लागेल. आपण पाहतोय ढिंग्या बॉईज आयोजित ही जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेसाठी आपल्या जे खेळाडू आहेत म्हणजे टीम मेंबर आहेत त्यांच्यासाठी जेवणाची जी सोय केली आहे की कैलासवासी रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ प्रवीण कोळी यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली आहे टीमसाठी. धन्यवाद प्रवीण सर. आपण आपल्या अक्सा संघ आपण स्टेज जवळ यायचंय. अक्सा संघ कर्णधार आपली जेवणाची व्यवस्था आहे. मनोरी संघ आपण सुद्धा स्टेज जवळ यायचंय. रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ प्रवीण कोळी यांच्याकडून सर्व संघांना जेवणाची व्यवस्था केली आहे. धन्यवाद प्रवीण सर. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पुढचा चेंडू चांगली फटकेबाजी आपल्याला मिलनकडून सुद्धा पाहायला मिळते. चपल येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑनच्या दिशेला मारलेला फटका आहे. पाहूया हा चेंडू चौकारात दिशेने जातोय का नाही पण तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे 2 धावा पूर्ण करतायत मिलन आणि प्रमोद. संघाची धावसंख्या पोहोचले. दुसरं षटक सुरू असताना 33. काहीच महागडं षटक दादा आपल्याला पाहायला मिळतंय कारण बघा आपण फलंदाजी पाहतो एकदम आरामात फलंदाजी चालली आहे. कोणताही दबाव घेत नाहीये चेंडूवरती. कोणतेही प्रेशर नाहीये फलंदाजांवरती कारण आपण जो सामना पाहतोय तो कोंडाई देवी आणि मालवणी मास्टर्स यांच्यामध्ये सुरू असलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33 वरती. दुसरं षटक सुरू आहे. जर अशीच सरासरी सुरू राहिली तर एक चांगला टोटल मालवणी संघ उभा करू शकतं. सचिन बरोबर आहे तुझं म्हणणं. कारण की अशीच जर फलंदाजी झाली तर मला वाटतं टार्गेट 80च्या वर तरी होईल. याच काही शंका नाही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर दीपक. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. निर्धाव असा चेंडू जातोय दीपक यांचा. मला वाटतं हे षटक संपलेलं आहे. 2 षटकाचा सामना संपलेला. धावसंख्या झाली ती 34. बिनगडी बाद. सरासरी मला वाटतं 17ची आहे सचिन. 70-85. मी बोललोच की 17च्या सरासरीत राहिले तर 80च्या वरती टोटल जाणारच. याच काही शंका नाही. धावसंख्या झाली 34. बिनगडी बाद मालवणी मास्टर्स संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
अक्सा आणि स्टार ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आपल्यासाठी पुरवत आहेत. सर खूप खूप धन्यवाद. आपलं हे पहिलं वर्ष आहे डेंग्या बॉईज यांचं आणि आपण यांच्यासाठी सेवा पुरवत आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आले सचिन. पाहूया मिलन याच्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बीट झालाय मिलन. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू समजला नाही. मिलन याला बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मिस शॉट झाला आणि कोणती धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू झालाय. तिसरं षटक सुरू मैदानात आहे. संघाची धाव संख्या पोहोचली 34 वरती. चांगली 2 षटकांमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रमोद आणि मिलन याच्याकडून. पुढचा चेंडू सचिन याचा पुन्हा एकदा चपल येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय ऑन साइडला. एक धाव घेतली आहे. तिथे दुसरी धाव घेतात का पाहूया. मिलन याचा यस आहे पाहूया परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही संघांच्या दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. मिलन आणि प्रमोद याच्याकडून 2 चपळ खेळाडू आहेत. आपण मैदानात पाहत असतो ह्या दोन्ही खेळाडूंना की सिंगल डबल घेण्यात खूप माहीर आहेत. हे बिटवीन द जे आपण म्हणतोय बिटवीन द रनिंग ती खूप या दोघांमध्ये चांगली आहे. फिटनेस खूप चांगला असल्यामुळे ही लोक पॉवर प्ले मधल्या सुद्धा 2 धावा घेतात. यासाठी प्रॅक्टिस लागते मी खरोखर म्हणतो, कारण तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तुमचा आपोआप स्टॅमिना वाढत जातो आणि त्यामध्ये तुम्ही तर्रीन होता. म्हणजेच चांगला चेंडू होता ब्लॉकलचा चेंडू, परंतु मला वाटतं बॅटची कडा लागली. मिलन यांनी पंचांना बॅट दाखवलेले. याचाच अर्थ बॅटची कडा लागली आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 37 धावा. 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गास्त. आपण जर 2 षटकांचा खेळ बघितला तर तिसरं षटक थोडंसं चांगलं म्हणावं लागेल ते कोंडाई देवीकडून, कारण जखडून ठेवलंय प्रमोद आणि मिलन याला. एक धाव घेतली आहे पाहूया. तिथे मिसफिल्ड होतीये. दुसरी धाव घेत आहेत का पाहूया. यस नो करत पाहूया आणि मात्र फलंदाज बाद होऊ शकला. एक आक्रमक फलंदाज बाद होऊ शकला असता प्रमोद, परंतु तिथे यष्टीरक्षण काय झालेलं नाहीये. फेकी चांगली होती म्हटलं गचाळ यष्टीरक्षण झालं आणि 2 धावा मिळाल्या त्या मालवणी संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 39. बिनबाद 39. काहीची सरासरी कमी झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते दादा, कारण या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार अजून आले नाही. फलंदाज प्रयत्न करतात पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 17च्या सरासरीने धावसंख्या होती. आता मात्र ती धावसंख्या कमी करण्यात यश आले. पुन्हा एकदा प्रमोदने मारलेला फटका पाहूया. तिथे क्षेत्ररक्षक काय झेल होऊ शकतो का, पण झेल होऊ शकत नाहीये. तिथे झेल सुटतोय. एक प्रयत्न कमी पडतायत ते कोंडाई देवीच्या क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच सुरुवात केली असती, सुरुवातीलाच तो जर धावू शकला असता तर त्याने झेल घेऊ शकला असता, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या पोहोचली 41 वरती. बिनबाद 41. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उलटा चेंडू आहे पाहूया 4 धावा मिळत आहेत काय, कारण तिथे क्षेत्ररक्षक नाही आणि निश्चितच 4 धावा मिळतील. पुरेपूर फायदा घेतलाय प्रमोद याने, कारण प्रमोदचा एक झोन आहे त्या साईडला. जर तुम्ही त्याच्या टप्प्यामध्ये चेंडू टाकलात किंवा फुलटा चेंडू टाकला तर नक्कीच चौकार किंवा षटकार मारू शकतो. असा एक ताकद असलेला प्रमोद हा एक फलंदाज आहे. आपण आक्रमक पाहिली आहे त्याची. एक चुकीचा चेंडू शेवटचा टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. साहजिक सचिन. माझा मालवणी कोली वाडा गाव, 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 माझा मालवणी कोली वाडा गाव. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना आहे चिंचोली गाव वर्सेस गावदेवी दहिसर.
3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 45 वरती. बिनबाद 45. चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते, प्रमोद आणि मिलन याच्याकडून. काहीसं जखडून ठेवलं होतं सुरुवातीच्या षटकाच्या गोलंदाजाने, परंतु शेवटचा चेंडू टाकला आणि फुलटा चेंडू टाकला आणि त्याच्यावरचा पुरेपूर फायदा मिळाला प्रमोदाने. दुसरं षटक घेऊन आलाय तिथे क्षेत्ररक्षक काय पाहूया झेल होऊ शकतोय का. दीपक पहिलं षटक टाकलं होतं, चांगलं षटक टाकलं होतं दीपक याने. तोच दीपक आता गोलंदाजीसाठी आलाय. थोडं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते दीपक याच्याकडून, त्याच्यामुळे फलंदाजाला त्याच्यामध्ये मोठे फटके मारता येत नाहीयेत, कारण दोन चांगले फलंदाज असताना सुद्धा त्यांना फलंदाजी करता येत नाहीये. परंतु सरासरी राखण्यात यश होते का. आता पाहूया मिडॉनला मारलेला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का. आणि एक चांगला झेल म्हणावा लागेल गोट्या याच्याकडून. आणि एक आक्रमक फलंदाज बाद झालाय तो प्रमोद. पहिला धक्का बसतोय प्रमोद याच्या स्वरूपात मालवणी संघाला. पहिला झटका बसतोय तो मालवणी मास्टर संघाला. वैयक्तिक 29 धावसंख्याकडून बाद झालाय. आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन प्रमोद बाद झालाय. आक्रमक फलंदाजी करून बाद झालाय. त्याचं जे काम करायचं होतं ते त्याने पूर्ण केलंय. चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलंय. आणि आताही सुद्धा त्यांना माहिती आहे की 5 षटकांचा सामना आहे, 4थं षटक सुरू आहे, तर आक्रमक पद्धतीने फटकेबाजी करण्याची गरज होती. ती गरज पूर्ण करत असताना मात्र एक चांगला झेल घेतला मिडॉनच्या दिशेला आणि प्रमोद बाद झालेत. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या स्वरूपात त्यांनी धावा बनवल्या होत्या. प्रमोदाने 29 धावा बनवल्या आणि पहिला धक्का बसलाय तो 46 धावसंख्येवरती. त्याची जागा घेण्यासाठी एक आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज फ्लिन पाटील. बघा मालवणी संघाकडे दादा फलंदाजांची कमी नाहीये. 7-8 नंबर पर्यंत फलंदाजी. मालवणी मास्टर्स त्यांच्याकडे फलंदाजाची कमी नाहीये, कारण आता फ्लिन एक आक्रमक फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. या मैदानाची त्याला आयडिया आहे कुठे शॉट खेळले पाहिजेत, कोणत्या दिशेला शॉट खेळले पाहिजेत. फ्लिन पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. पहिला शॉट मारण्याचा आणि चांगला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती फटका मारण्याच्या नादात फ्लिन बाद झालाय. सफल झाले होते आणि ती मुवमेंट ओळखली फलंदाजाची आणि एक आक्रमक फलंदाज बाद झालाय. फ्लिन 0 धावसंख्येवरती फ्लिन बाद. डीजे मग दीपकचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपक याच्याकडून, कारण 17चं सरासरी धावाने धावसंख्या जमवत होते मालवणी मास्टर संघ, मात्र त्याला कुठेतरी ब्रेक लावलाय तो दीपक याने. दुसरं षटक सुद्धा खूप चांगलं टाकलं होतं दीपक याने. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रुपेश सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, चौकार षटकार मारण्याची ताकद ठेवणारा फलंदाज आहे. आपण पाहतोय मालवणी मास्टर्सचा संघ खेळतोय तो आपल्या घरच्या मैदानावरती. संघाची धावसंख्या 46, 2 बाद 46. चांगली सुरुवात केली होती प्रमोद आणि मिलन याने, त्यानंतर आक्रमक फटका मारताना प्रमोद बाद झाला, त्यानंतर फ्लिन बाद झालाय. आता रुपेश आपल्या संघासाठी पाहूया किती धावा जमवतोय. दादा तुमचा जसा अंदाज होता 80 तिथपर्यंत धावसंख्या पोहोचू शकते का, कारण दीपक याने एक ब्रेक लावलाय. परंतु मला वाटतं ही मैदानात आता उपस्थित जोडी आहे ती काहीतरी चमत्कार करणार. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि धावचित बाद. मिलन देखील धावचित बाद होत आहे. लगातार 3 धक्के पोचत आहेत मालवणी मास्टर्स संघाला. धावसंख्या आहे ती 46. 4थं षटक आहे दीपक यांच्या. या षटकामागे लगातार 3 फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु हॅट्रिक नाही झाली कारण तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला मिनल. धावसंख्या आहे 46. आता मिलन यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते सचिन. जसं काय वाटतं धावसंख्येला ब्रेक लागलाय असं वाटतं मला सचिन.
नक्कीच, कारण दीपकने जी गोलंदाजी केली आहे त्याचं कौतुक करावं लागेल. 17च्या धावसंख्येने, सरासरीच्या धावसंख्येने ते धावा जमवत होते आणि प्रमोदला बाद केलं, त्याच्यानंतर फ्लिनला बाद केलं आणि आता या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. त्यानंतर आता आपल्या फलोत्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि मिलन रनआउट झाला. त्याची जागा येण्यासाठी आलेला रुपेश पाहूया, पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका आहे, पाहूया झेल होऊ शकतो का. आणि ह्या मात्र 6 धावा, खणखणीत असा षटकार, आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतला आणि मिडाऊनवरती 6 धावा मिळवल्यात रुपेशाने. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 52. संघाचं अर्धशतक फलकावरती लागलंय मालवणी मास्टर्सच्या संघाचं. आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक फलंदाजाकडून आपलं कॉन्ट्रीब्यूट करून जातोय. जो येणारा फलंदाज आहे तो आपल्या संघासाठी धावा जमवतोय. तीच जबाबदारी कप्तानने सांगून पाठवलंय की आपल्याला धावा जमवायच्या, चांगलं एक टार्गेट उभं करायचं आहे, त्यासाठी हा एक पवित्र आहे. पुढचा चेंडू दीपक याचा पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया किती धावा जमवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटकारानंतर चांगलं कमबॅक केलं होतं दीपक याने, 1च धाव दिली आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 53, 3 बाद 53. सचिन, काय वाटतं आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील असा तुमचा अंदाज आहे? कमीत कमी जर चांगलं चेस करायचं, टार्गेट ठेवायचं असेल तर कमीत कमी 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण 15-16 धावा जरी आल्या तरी मला वाटतं 70च्या आसपास टार्गेट जाईल, 70-72च्या आसपास, आणि तेवढं टार्गेट गेलंच पाहिजे, तरच काही समाधान होईल मालवणी मास्टर्स संघाचं. कारण सुरुवात एवढी चांगली करून दिलेली आहे आणि जरी तुम्ही 70 क्रॉस नाही केलं तर मग ते सुरुवातीची जे फलंदाजी केलेली आहे ती जशी काय निष्फळ अशी होऊ शकते. नक्कीच, पण सर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी ते जखडून ठेवलंय. चेंडूवरती व्हेरिएशन केलं आणि आक्रमक फटकेबाजी जे फलंदाज करत होते त्यांना बाद केलंय. त्यामुळे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांचं कौतुक करावं लागेल, कारण तिकडे चांगला एक झेल घेतला गेला, झालंच पाहिजे. त्याचबरोबर फॉलोथ्रूमध्ये जो रनआउट केला मिलन यांना, सुरेख असं फॉलोथ्रूमध्ये रनआउट झाला मिलन. शेवटचं षटक मैदानात वासू यांचं, पाहूया किती धावा जमवत आहेत. रुपेशने आपण पाहिलं आता एक षटकार ठोकला होता, पाहूया अजून षटकार चौकार किती येत आहेत. एक चांगलं जर टार्गेट असेल तर समोरच्या संघाला थोडं अवघड जातं, कारण चेस करताना एक दर्पण असतं की आपल्याला धावा जमवायच्यात. पहिला चेंडू रिओस्वीप मारण्याचा प्रयत्न आहे, पाहूया किती धावा मिळत आहेत या फटक्यावरती. 4 धावा. नक्कीच मास्टर माइंड आहे, रुपेशने गोलंदाजी ओळखली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका आहे आणि या फटक्यावर सुद्धा पाहूया 4 धावा मिळत आहेत का. चेंडू चाललाय, फलंदाजा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमा रेषे पार. 4 धावा, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. आखूड टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय रुपेश, कारण तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. रुपेशने बघितलं की तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि गोलंदाज जर त्या पद्धतीने चेंडू टाकतोय तर तिथे फटका मारणं खूप इझी होतंय रुपेशसाठी. मारू शकतो, साहजिकच आहे. त्यांनी पाहिले की क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चेंडू झालेले आहेत. आपण पाहिलं रुपेशच्या बॅटमधून थर्डमॅनच्या दिशेला 2 चौकार मारलेत, ते पण रिव्हर्स स्वीपच्या दिशेने. म्हणजे त्यांचा मानस आहे की आपल्याला 70 ते 80 धावा जमवायच्याच आहेत, कारण समोरच्या संघाला जर आपल्याला टार्गेट द्यायचं आहे तर ते चांगलं टार्गेट असलं पाहिजे आणि तर आपण विजय होऊ शकतो. त्याचीच वाटचाल करतायत. पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला आहे. वासू याच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवरती 2 चौकार ठोकलेत रुपेशाने. पुन्हा एकदा पाहूया, पुढचा चेंडू आहे, चांगला चेंडू होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता. चेंडू जातोय गलीच्या दिशेने, तिकडे 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, पण तिथे 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत कोंडाई देवी.
चांगली फलंदाजी रुपेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. चेंडू गेला गलीमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू अडवता आलेला नाही क्षेत्ररक्षकाला, कारण त्याच्यापासून तो दूर होता. 2-3 चेंडूंमध्ये 10 धावा जमवल्यात त्या रुपेश याने. चांगली फलंदाजी आपल्याला रुपेश याच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू खेळायला तयार आहे. पुन्हा एकदा पाहूया, पंच अवांतर घोषित करतायत, आपल्याकडे वळतायत आणि वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूची संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 64. 3 बाद 64. पुढचा चेंडू वासू यांचा, काहीसं बर्डन दिसतंय वासू यांच्यावरती. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेल होऊ शकतोय का पाहूया. चेस करतोय पण नाही. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल, कारण स्ट्राईक रुपेशकडे असेल तर मोठे फटकेबाजी करू शकतो, कारण रुपेश आता सेट झालाय. दुसरी धाव पाहूया. तिसरी धाव घेत आहेत का. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद होतोय. येस नो मध्ये एक फलंदाज बाद होतोय. 2 धावा तर निश्चित पूर्ण झाल्या होत्या. तिसरी धाव जर सुरुवातीचेच कॉल झाला असता तर निश्चितच 3 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु 2 धावा तिसऱ्या धाव्यांवरती रुपेश तिसरी धाव घेताना रुपेश धावबाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मिथून. पुढचा चेंडू वासुयेचा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया स्ट्राईक आता मिळते सचिन याला. पहिला चेंडू आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. अवांतर धाव. काहीशी लेंथ आणि लाईन बिघडते ती वासू याची, कारण एक्स्ट्रा धाव दिल्यात तर तुम्हाला तो बोनस असू शकतो समोरच्या टीमसाठी, आणि त्याचंच प्रत्यक्ष आपल्याला पहिल्या षटकापासून पाहायला मिळतंय ते कोंडाई देवी संघाकडून. पुढचा चेंडू सचिन याचा, मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय वासू याने. कमबॅक म्हणावं लागेल. अवांतर धावेनंतर जो वाईट टाकला होता त्याच्यानंतर त्याने आता निर्धाव चेंडू टाकलाय आणि शेवटचा चेंडू आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 66 वरती. पुन्हा एकदा 67 वरती, माफ करा. पुन्हा एकदा पाहूया झेल होऊ शकतो का, आणि 6 धावा. निश्चितच तो जर चेस केला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. पंच आपल्या बाजूने वळतायत, 6 धावांचा इशारा करतायत. चांगला चेंडू होता परंतु चांगला त्याचा समाचार घेतलाय सचिन याने आणि संघाची धावसंख्या पोहोचवली 73. विजयासाठी 74 धावाची आवश्यकता आहे ती कोंडाई देवी या संघाला. डीजे आई माझी ये कोरी गो, आई माझी ये कोरी गो, ये कोरी गो, ये कोरी, आई माझी ये कोरी गो, ये कोरी, आई माऊली गं, एक विरायचं. थँक्यू. ते आहेत अशोक पाटील सर, सागर पठारे सर, परशुराम केणी सर, रवींद्र पाटील, धर्मेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, प्रमोद वैती, हर्षल करविल, जयेश कोळी, शुभम, निखिल वैती, बिबॉन, दर्शन भंडारी ऑप्टिक्स, प्रवीण कोळी, गणेश लिंबोरे ॲथलेटिक प्रो यांचा आम्हाला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि आमचा हातभार लागलाय. तर या सगळ्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तसेच आपण पाहतोय की रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी रत्नीबाई हरिश्चंद्र कोळी यांच्या स्मरणार्थ प्रवीण कोळी यांच्याकडून टीमसाठी जे खेळत आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. धन्यवाद प्रवीण सर. तसेच स्टार ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आपल्यासाठी पुरवत आहेत, त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. विजयासाठी 74 धावांची आवश्यकता आहे ती कोंडाई देवी संघाला. क्षेत्ररक्षण सजवण्याचा सुरू करतायत ते मालवणी संघ आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे कोंडाई देवी.
मी निघालो तुम्ही येता का हॅलो. कोंडावी देवीचे ओपनर फलंदाज उतरले आहेत. दीपक आणि गोट्या. पाच षटकामागे जिंकण्याचं आव्हान आहे ते. 74 धावा, मला वाटतं 16च्या आसपास. सॉरी 15.20. पंधराच्या आसपास सरासरी आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायला लागेल जर का हा सामना कोंडाई मास्टर्स संघाला कोंडाई संघाला जिंकायचा असेल तर. स्ट्राईकला आहेत गोट्या, नॉन स्ट्राईकला आहेत दीपक. पहिल्या षटक हाताळते धर्मेंद्र. आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने देखील पहिलं षटक हाताळतायत. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. फक्त 2 क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळतायत. स्ट्रायकर आहेत गोट्या, नॉन स्ट्रायकर आहेत दीपक. जिंकण्यासाठी आव्हान आहे 74 धावांचं, जवळपास 15च्या आसपास सरासरी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजून राईट ओव्हर द विकेट मारा करतील धर्मेंद्र. पहिला चेंडू आहे, अवांतर चेंडू. जशी पहिल्या इनिंगची सुरुवात झाली होती अवांतर चेंडूनुसार संघाचं खातं खोललं होतं, तसंच मालवणी मास्टर्स संघाकडून सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळतंय की अवांतर चेंडू स्लो टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेंथ थोडी अवांतर लेंथ होती. पुढचा चेंडू धर्मेंद्र यांचा पहिला फुलटॉस चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे मिलन. 1 धाव नक्कीच मिळेल. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे होता आणि चांगली फेकी म्हणावी लागेल. 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 वरती. पहिला चेंडू अवांतर होता. आता आपलं खातं खुलतंय कुठे नॉन स्ट्राईक यांचा दीपक मध्ये चांगली चमक दाखवली होती गोलंदाजीमध्ये. तोच दीपक आता फलंदाजीसाठी आलाय. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. एक थोडंसं अवघड असं आहे, परंतु क्रिकेटमध्ये अवघड असं काहीच नसतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाहूया. उंच मारलेला फटका आहे तिथे डीप मिड विकेटला आहे आणि एक सोपा झेल रुपेशसाठी. फलंदाज बाद होतोय. 2 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होणार नाही एवढं नक्की, कारण जर झेल तुम्ही घेताय तर तुम्ही ती मॅच जिंकताय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला रुपेशकडून पाहायला मिळतंय. उंच झेल होता आणि तो एकदम सोप्या पद्धतीने घेतला गेला. पहिला धक्का बसतोय दीपक याच्या स्वरूपात 2 या धावसंख्येवर. माझा मालवणी कोली वाडा गाव, 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 माझा मालवणी कोली वाडा गाव. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज सुनील.
पाहूया पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला बळी मिळवून देतात धर्मेंद्र. एक चांगला एक्सपिरियन्स असलेले गोलंदाज आहेत. आपण मास्टर्समध्ये त्यांना खेळताना पाहतो. 50+ आहेत आणि चांगला फटका आहे. चांगलं प्रत्युत्तर दिलंय सुनील याने आणि पुरेपूर फायदा. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांची संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 वरती. आपण पाहतो मास्टर्समध्ये हे सगळे खेळाडू खेळत असतात आणि त्यांची एनर्जी लेवल आपण पाहिली आहे. आपण 22-23 आपण स्पर्धा पाहिल्यात. त्याच्यामध्ये मालवणी मास्टर्सचा संघ खेळत असतो आणि त्याच पद्धतीने आता हा संघ उतरलाय खेळण्यासाठी डेंग्या बॉईज स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू टाकला होता परंतु चांगला समाचार घेतलाय. एक बळी मिळवलाय पहिल्याच षटकामध्ये धर्मेंद्र यांनी. परंतु संघाकडून पण चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. तीच फलंदाजी आता सुनील याच्याकडून पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न असल्यामुळे चेंडू जातोय एसटी वरून. चांगलं एसटी रक्षण होतंय फ्लिन यांच्याकडून. निर्धाव चेंडू. चांगली यॉर्कर टाकण्याची ताकद असलेला हा गोलंदाज आहे. आपण पाहतो यांना खूप स्पर्धेमध्ये खेळताना. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका आहे. मिलन कोळी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. पाहूया एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का परंतु चांगली फेकी असल्यामुळे निश्चितच ते धाव घेणार नाहीयेत. दादा आपल्याला काय वाटतंय? पहा हा संघ प्रयत्न तर नक्कीच सुरू आहे त्यांचा पॉवर प्ले मध्ये धावा जमवण्याचा परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चौकार बसल्यानंतर व्हेरिएशन चेंडूमध्ये आणलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. काय होईल? चांगलीच गोलंदाजी मानावी लागेल धर्मेंद्र यांची. पुन्हा एकदा बॉलिंग वॉर्कर उंच टोळलं आहे. मला वाटतं चेंडू चालू आहे सीमा रेषा पार. षटकार. चांगला समाचार घेतला. बघा आपण पाहतोय चांगला समाचार घेतलाय धर्मेंद्र याचा. एक बळी मिळवला होता परंतु फलंदाजीमध्ये कोणतं प्रेशर न घेता गोट्याने एक षटकार मारलाय आणि सरासरीच्या जवळ पोहोचलेत. कारण हे षटक होतं ते पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवणं गरजेचं होतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळते गोट्या याच्याकडून. एक चौकार एक षटकार पाहायला मिळालाय परंतु पाहूया कमबॅक कोणता संघ कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये करतोय की फलंदाजीमध्ये करतोय? सचिन पण आता तू समजला असेल की आता पॉवर प्लेचं षटक संपलं त्यामुळे क्षेत्ररक्षण फैललं जाईल आणि आता चौकार आणि षटकार मारणं खूप अवघड घडेल. कारण क्षेत्ररक्षण फैलण्यामुळे सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण येतं. चौकार टाळले जातील. काही षटकार असतील ते कॅच होतील. दुसरं षटक हाताळतात मिथून आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत आहेत. पहिल्या षटकामागे 13 धावा आलेला. एक गडी बाद झालेला कोंडाई संघ. पाहूया काय करतायत मिथून आपल्या संघासाठी. बॉलिंग मार्कर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सुनीलने टोलवलेला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण केलेले आणि सुनीलने पाहिले की सध्या जोखीम घेत आहेत गोटे आपल्या संघासाठी. त्यांना स्ट्राईक देऊया. एक एक करून त्यांना स्ट्राईकवर आणतायत जेणेकरून ते फटकेबाजी करतील आणि संघाला पुढे नेऊन ठेवतील. नक्कीच दादा आपण पाहतोय की गोट्या आक्रमक फलंदाजी करतायत आणि जर एखादा फलंदाज सेट होऊन आक्रमक फलंदाजी करत असेल तर त्याला स्ट्राईक आणणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. गोट्या शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला षटकार मारला होता. आता पाहूया तिथे शिवा भंडारी आहेत. कॅच होऊ शकतो का? पण एक धाव आहे तिकडे कव्हरला आहे संतोष कोळी. पाहूया थ्रो केलाय. फलंदाज बाद होऊ शकतो काय? परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत ते कोंडाई देवी संघाच्या फलंदाजांनी. चांगलं बिटवीन द रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते. ते दोन्ही फलंदाजांकडून संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16. 1 बाद 16. गोट्या यांना आक्रमक फलंदाजी करण्याची गरज आहे कारण आव्हान थोडं कठीण आहे. जर तुम्ही फलंदाजी चांगली चौकार षटकार मारलेत तर तुम्हाला तो टप्पा गाठता येणार आहे. रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि सहजरित्या चौकार आपल्या खिशात टाकलेला आहे गोट्या यांनी. पहा हीच फलंदाजी करण्याची गरज आहे गोट्या यांना कारण सेट फलंदाज आहे गोट्या आणि ते आता चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतात. आखू टप्प्याचा चेंडू होता. परिवर्तन करण्याची करत होता परंतु तो चेंडू ओळखला आणि डीप पॉइंटला फटका मारला आणि त्या 4 धावा मिळाल्या आहेत गोट्या यांना. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 वरती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मिथून.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. 6 धावा आलेले आहेत. 7 धावा आलेले आहेत. लेगच्या दिशेने टोळाचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा काहीच संपर्क झाला नाही. पायाला आदलून चेंडू विकेट किपरच्या हातात. निर्धाव असा चेंडू. एकही धाव नाही या चेंडू मागे. धाव संख्या स्थिर 20 धावा. नक्कीच आपण पाहतोय तिथे एक धाव होऊ शकली असते परंतु स्ट्राईक रोटेट केले नाही कारण गोट्या यांना कॉन्फिडन्स आहे की मी धावा करू शकतो आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. एक फसवा चेंडू टाकला मिथून याने. त्यांची मुवमेंट ओळखली त्या हिशोबाने व्हेरिएशन केलं चेंडूमध्ये आणि चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव मिथून याच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे धर्मेंद्र. 1 धाव मिळू शकते. 1 धाव मिळते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण झालं पण 1 धाव काय रोखू शकत नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे 20. माफ करा संघाची धाव संख्या झाली 21. 74 धावांचं आवश्यकता आहे ती कोंडाई देवी या संघाला. त्याचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचली आहे 20 वरती. 21 वरती. एक फलंदाज बाद झाला. माफ करा संघाची धाव संख्या झाली 21. पाहूया गोट्या आपल्या संघासाठी धावा बनवत आहेत का. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन आले शिवा भंडारी. एक अनुभवी गोलंदाज आहे. दोन्ही टर्न टाकण्याची त्यांच्याकडे ताकद असलेली आहे परंतु पहिला चेंडू अवांतर आहे. फसवे चेंडू टाकण्यात आपण यशस्वी होतात. आपण पाहिले खूप ठिकाणी शिवा यांना की खूप मॅचेस त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलेला चेंडू आहे. अवांतर चेंडू आहे. थोडीफार दिशा भटकत आहेत शिवा. पुन्हा एकदा बॉलिंग वर चांगले गोलंदाज आहेत. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही करतायत आपल्या संघासाठी आणि ऑफ ब्रेक केलेला चेंडू लेगच्या दिशेने टोळवला. गोट्या यांनी 1 धाव सहजरित्या पूर्ण केल्यावर मला वाटतं एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 24 धावा. 1 गडी बाद 24 धावा. 3रं षटक मार्गस्थ. शिवा यांचं आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं षटक हाताळतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. आता येत आहेत ते फलंदाज आहेत ते सुनील. चांगला चेंडू ऑफ ब्रेक चेंडू होता. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त चेंडू. या अतिरिक्त चेंडूवर आणखीन 2 धावा देखील आलेल्या आहेत म्हणजे याच्यात धावसंख्येत 3 धावाची भर पडलेली आहे आणि या 3 धावावर धावसंख्या वाढत चालली ती 27 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे शिवा यांचं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुनील. स्ट्रायकर एनला उंच अंटवलेला चेंडू परंतु तो चेंडू नो लाईन्स मध्ये पडतो आणि मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावा धावसंख्या वाढत चालली ती 29 धावा. 1 गडी बाद 29 धावा. 3रं षटक मार्गस्थ शिवा यांचं. ऑफ साईडला कट केला चेंडू परंतु 1 धाव काही रोखू शकलेला आहे मिलन. या एका धावसंख्या वाढत चालली ती 30 धावा झालेल्या आहेत. 3रं षटक मार्गस्थ शिवा यांचा. आता एक आक्रमक फलंदाज आहेत स्ट्रायकर एंडला गोट्या. पाहूयात ते 1 षटकार आणि मला वाटतं 2 चौकाराच्या साहाय्याने खेळी खेळत आहेत. रिव्हर्सशिप मारलेलं आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षण नाही आहे आणि त्याचबरोबर चौकार खणखणीत चौकार आलेला आहे. या 4 धावा धावसंख्या वाढत चालली ती 34 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 34. 2 चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू चालला चौकाच्या दिशेने आणि 4 धावा. गोट्या याने पाहिलं तिकडे क्षेत्ररक्षण नाही. दुसरा चौकार जातोय त्या साईडलाच म्हणजेच ऑफच्या दिशेने. या 4 धावा धावसंख्या वाढत चालली ती 38 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता परंतु बॅटची कडा लागून मला वाटतं
पंचाचा निर्णय बाईच्या स्वरूपात जात आहे. बॅटची कडा लागली आणि डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा येत आहेत. या 2 धाव्यावर धावसंख्या वाढत ती 40 धावा झालेल्या आहेत. 3 षटकं संपले. धावसंख्या 40. एक गडी बाद. कोंडाई चिकूवाडी संघ आता जिंकण्यासाठी मला वाटतं तब्बल 34 धावांची गरज असेल. सरासरी 17च्या स्वरूपात 12 चेंडू मागे 34 धावांची गरज जिंकण्यासाठी कोंडाई चिकूवाडी संघ. सरासरी 17च्या स्वरूपात 12 चेंडू आणि 34 धावा. डीजेला थोडीफार संधी देतोय. थँक्यू डीजे. काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल शिवा भंडारी यांचं. 19 धावा कुठल्या त्या कोंडाई देवी संघ या फलंदाजाने गोट्याने. कारण आक्रमकता त्यांच्यामध्ये आपण पहिल्या षटकापासून पाहतोय. आपल्या संघाला विजय मिळवण्याच्या दिशेने ते घेऊन जाण्याच्या वाटचालीस आहेत. 19 धावा मिळाल्या. आपण पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा दादा पाहिलं की अवांतर धावाने खूप धावा गेल्यात. त्याचंच समीकरण जसं होतं तसं तेच समीकरण आपण या इनिंगमध्ये सुद्धा पाहतोय. त्याचा बोनस म्हणून कोंडाई देवीला त्याचा फायदा नक्कीच झालाय. अवांतर धाव्याने तिथे 4 ते 5 धावा मिळाल्या त्या कोंडाई संघाला. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय मिथून. स्ट्राईकसाठी सुनील पाहूया पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. निश्चितच चौकारच जाऊ शकला असता परंतु तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत. कारण शॉर्ट फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षक होते शिवा आणि चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 42. पाहूया मिथून यांनी दुसरं षटक जे टाकलं होतं ते खूप चांगलं टाकलं होतं. 8च धावा दिला होता त्या षटकामध्ये. एक चौकार होता पण 8च धावा. कारण फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्यांना यश होतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक मिथून याच्याकडून. थोडं व्हेरिएशन करतोय चेंडूमध्ये. अनुभवी गोलंदाज आहे मिथून. आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी आपल्याला चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अचूक टप्पा पाहायला मिळतोय दादा. अशी जर गोलंदाजी करत राहिले तर कोंडाई संघाला विजय मिळवणं खूप कठीण होत राहील. शॉर्ट पिच चेंडूचा लेग स्टेशन टोळवला आहे. क्षेत्र सज्ज आहे. मिलन एका धावावर समाधान म्हणावं लागेल. आणि रणनीती तीच होती. कारण गोट्याने सांगितलेलं होतं की तू बाबा 1 रन काढून मला स्ट्राईकवर मी खेळतोय. मी मोठी फटकेबाजी करेन. तू करू नको. तू राहा. तू पिचवर राहा. मी फटकेबाजी करायला आहे इकडे. तू मला फक्त 1 रन काढून स्ट्राईक करेन आणि मी बघतो बाकी काय करायचं ते. त्या स्वरूपात त्याने स्ट्राईक रोटेट केली आणि आपल्या एक चांगला जो सेट फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वरती आणले. कारण गोट्या आता पहिल्या षटकापासून खेळतोय त्यामुळे आता 4थं षटक मैदानात सुरू आहे. निश्चितच सेट झाला असेल आणि चांगली फटकेबाजी करण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक स्ट्राईक घेतले. होऊया मिथूनचं पण कौतुक करावं लागेल कारण मोठे फटके मारून देत नाहीये गोट्या यांना. पुढचा चेंडू मिथून याचा पुन्हा एकदा मारलेला फटका आहे. पाहूया झेल होऊ शकतो का. पण तिथे मात्र 4 धावा मिळत आहेत. चांगली फटकेबाजी आपल्याला गोट्याकडून पाहायला मिळते. खणखणीत चौकार मिथून याला. आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र स्लो होता पण त्याचा पुरेपूर समाचार घेतला. जागा बनवली आणि हवेच्या दिशेने तो अगेन्स्ट द विंड आपण म्हणतो तसा शॉट खेळला आणि 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या पोहोचली 47 वरती. पाटला करताना चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते कोंडाई संघाकडून. कारण मिथून याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया अपील मागितली आहे पण फलंदाज सुखरूप आहे. चेंडू सुद्धा निर्धाव आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला. फटकेबाजी करण्याची गरज आहे. 74 धावांची आवश्यकता आहे. संघ पोहोचलाय 47 धावसंख्यावरती. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे ती कोंडाई संघाला. पाहूया गोट्या या चेंडूवरती सामना फिरवण्याची ताकद असलेला गोट्या किती धावा जमवतोय. पुढे येऊन मारलेला प्रयत्न आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि 4 धावा सीमा रेषेबाहेर जातोय. खरोखर कौतुक करावं लागेल गोट्या यांचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्यांच्याकडून. खणखणीत चौकार षटकार पाहायला मिळालेत. त्यांचा मानस आहे आपल्या संघाला विजय करून द्यायचं. परंतु आता पाहूया 6 चेंडू
आणि 23 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार कोणत्या गोलंदाजाला चेंडू सोपवतोय आणि तो गोलंदाज आपल्या संघासाठी विजय मिळवून देतोय काय पाहूया. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. संघाचं अर्धशतक फलकावरती लावलंय. कोंडाई संघाचं अभिनंदन, कारण त्यांनी पाठलाग करताना 51 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे ती. 6 चेंडू 23 धावा. 4 षटकारांचा हा सामना आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता नक्कीच आहे. 4 षटकार सुद्धा दादा मारू शकतात किंवा 6 षटकार सुद्धा मारू शकतात किंवा 0 धावा सुद्धा होऊ शकते. हे समीकरण आपण खूप वेळा पाहिलंय. क्रिकेट हा अनिश्चितता गेम आहे. या गेममध्ये काही होऊ शकतं, बोलू शकत नाही आपण जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पाहूया फ्लिन याचा सुनीलने मारलेला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, किती धावा मिळतात पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल सचिन याच्याकडून. मात्र एकच धाव घेतली आहे. पुन्हा गोट्या स्ट्राईक वरती आलाय. चांगला चेंडू होता. डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चित सर तिथे 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु एकच धाव घेतली आहे सुनील यांनी. आता पाहूया फ्लिन पुढचा चेंडू फ्लिन याचा गोट्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. बॉडी लेंथना चेंडू टाकला होता. मुवमेंट ओळखली होती फ्लिन याने आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले. चेंडू जातोय डायरेक्ट यष्टी रक्षकाकडे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता गोट्याचा, पण हा चेंडू हा आखू टप्प्याचा चेंडू होता, परंतु बॉडी लेंथने गेलेला चेंडू, प्रचंड स्पीड असलेला चेंडू होता, त्यामुळे फलंदाजाला कळलेला नाही. पुन्हा एकदा त्याच टप्प्याने मारलेला फटका आहे. पाहूया तिथे मिलन क्षेत्ररक्षण केले. एक धाव घेतली. पाहूया चांगली फेकी केली. फलंदाज बाद होऊ शकतो काय? नाही. आणि आता मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. जर फेक झाली असती तर निश्चितच फलंदाज बाद होऊ शकला असता. पण 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि पुन्हा एकदा गोट्या स्ट्राईक वरती आहेत. कॉन्फिडन्स लेवल आहे गोट्याला की मी फटकेबाजी करू शकतो, म्हणून सारखी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतायत ते गोट्या. तेवढी चांगली गोलंदाजी फ्लिन याच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय होतंय याचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र सुंदर चेंडू म्हणावं लागेल फ्लिन याच्याकडून. मुवमेंट ओळखली फलंदाजाची आणि आखू टप्प्याचा चेंडू टाकण्याचा असं वाटलं असेल फलंदाजाला की आखू टप्पा येतोय, परंतु चेंडू एक लेवलवरती राहिला आणि क्षेत्र किपरच्या हातात गेला आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू फ्लिन याचा. आणि आता मात्र पाहूया धावावर फटक्यावरती किती धावा मिळत आहेत. 6 धावा. खरोखर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल गोट्या यांची. निश्चितच जर स्ट्राईक मिळाली असती दादा तर गोट्याने संघाला विजय मिळवून देऊ शकला असता, कारण आपण त्यांची पहिल्या षटकापासून आक्रमकता पाहतोय. आणि आता त्याची रणनीती पण चांगली होती की तो समोरच्याला सांगत होता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्याची रणनीती चांगली होती की समोरच्याला सांगत होता तू बाबा मला 1 रन काढू स्ट्राईकवर, मी बाकीचं काम मी करतोय. आणि हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे मालवणी मास्टर्स संघाने. अभिनंदन. माझा मालवणी कोली वाडागाव, 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 माझा मालवणी. थँक्यू विजय, थँक्यू. आता सेमीफायनलचा सामना असेल तो मनोरी वर्सेस मालवणी मास्टर्स यांच्या दरम्यान सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. संघासाठी मौल्यवान अशा 41 धावा केल्या. अभिनंदन गोटे यांचं. त्याचबरोबर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच घोषित करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद कोळीने आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. मंचावर येऊन त्याने पारितोषिक प्रदान करतील. कार्पेट
मॅन ऑफ द मॅच प्रमोद कोळी यांना एक टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आहे, त्याचबरोबर गॉगल कॅप आहे आणि एक थंडा देखील आहे. गरमी भरपूर आहे त्यामुळे संघाला एक थंडा देखील देतात. मॅन ऑफ द मॅच या साईडलाच टी शर्ट आहे, एक ट्रॅक पॅन्ट आहे, कॅप देखील आहे, त्याचबरोबर गॉगल आणि एक थंडा देखील आहे. पहा कसं आगळं वेगळं आयोजन पाहता येतं आपल्याला टेंगा बॉईज क्रिकेट संघाकडून. पूर्ण सेट देण्यात येतोय क्रिकेटचा. ट्रॅक पॅन्ट आहे, टी शर्ट आहे, गॉगल आहे, कॅप आहे आणि एक थंडा देखील आहे. गरमीचा मोसम आहे म्हणून. अभिनंदन प्रमोद कोळी, मॅन ऑफ द मॅच. नाणेफेकीच्या कोळसाठी यायचं आहे मालवणी मास्टर संघाचे कर्णधार आणि मनोरी संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कोळ होईल. मॅन ऑफ द मॅच ज्यांना भेटले त्यांनी आपलं पूर्ण किट घालायचं आहे. पॅन्ट, ट्रॅक्स पॅन्ट, टी शर्ट, गॉगल, कॅप,